मारू दादा, काय चाललंय तुमचं? आमचं काही नाही, आता घराचं काम काढलं. पाया आहे तिकडे जाऊ, तो इकडं बांधलाय का? हा हा ना, डायरेक्ट हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आपण आज मारुती दादांच्या घरी आलेलो आहे आणि आपले गोरक्षे दादा आहे, तर त्यांचं चॅनल मॉनिटायझेशन करायचं आहे. तर चला पोहोचला इथं मित्रांनो. चला तर मारुती दादा आणि गोरक्ष दादा या ठिकाणी बसलेलेच आहे. राम राम. बरं आहे का? बरे तर गोरक्ष दादा लय लवकर आले का? लवकर चालतो म्हणला. थोडं जवळ आहे ना. हा, जवळ आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरच आले. आम्ही पार तिकडं 10 वाजता ढळलो होतो, बराच टाइम झाला येता तुमचीच वाट पाहत होतो आम्ही, हा ना. पण मग आता तुम्हाला लांब यायचं ना, मग तोपर्यंत आमची नेर झाली. हा हा. आता तुम्ही घ्या नेरी करून, मग बघू नाही का. नाही रे, काय ना, आपण आता आधी काम करून घेऊ, मग बघू. हा तसं पण नाश्ता बिष्टा करून येईल ना. हा, नाश्ता केलाय तसं काय नाही. स्वयंपाक रेडी आपला. नाही, आता आपलं मॉनिटायझेशन करून घेऊ ना चॅनल, मग बघू आपण. किती टाइम लागेल साधारणतः? लागल तरी एखादा तास. हा बरं. क्रियाला किती हा, बरेच ते किचकट क्रिया आहे आपल्याला, ते ईमेल आयडी ते बरंच बघावं लागेल ना. बर बर बर, चालेल. चालेल घेऊ कामच करून मग. हा, मग काय आता घेऊ आपण आधी ते चॅनल मॉनिटायझेशन करून. चला मित्रांनो, आता मस्त बसला आहे. तर मारुती दादा पण भेटले आहे. तर चला आता आपण चॅनल मॉनिटायझेशन करून घेऊया. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो. दाखवा मोबाईल तुमचा. तुमचा वॉच टाइम झालाय ना पूर्ण? हा, वॉच टाइम पूर्ण झालं. कधी झालाय? ते बरंच आता 15-20 दिवस झालं. हा ना, 1000 सबस्क्रायबर पूर्णच पाहिजे. हा, पाहा झालं का नाही तुम्ही? झालंय तसं बरं का. हा, झालंय बरं का, तुमचं होईल मॉनिटायझेशन चॅनल. होय ना. हा आपल्याला आलंय ना. हा, मग आपल्याला आलंय त्याला. कारण 1000 आणि 4000 तास वॉच टाइम असल्यावर बरोबर होत. काय ना, टाकू आपण लगेच करून अप्लाय, मग काय नाही का? मग वाटलं होतं होतंय का नाही का. नाही, जरा आपण धाकधुकच होती, पण मग झालं नाही का. व्हिडिओ जर कंटिन्यू टाकलेत बरोबर वॉच टाइम पूर्ण होतं. कारण 365 दिवस झाल्यानंतर ते कट होऊन जातं ना. जाऊ द्या घरी. वॉच टाइम कमी होतं ना, मग मी हा, नेहमी व्हिडिओ टाकायचो. नाही, बरं झालं तुम्ही 1 वर्षाच्या आतच वॉच टाइम पूर्ण केला. हा, लोकांना 2-2, 4-4 वर्ष लागत वॉच टाइम. कधी सबस्क्राईबच पूर्ण होते, नाही तर कधी वॉच टाइमच पूर्ण होत नाही. जाऊ द्या, आपला माणूस गरीब माणूस विचारलं नाही का. हा, मग काय आता गरीब माणूस आपल्यासारखेच सगळेच ना, मग आपण सहकार्य केलंच पाहिजे ना, हा. नाही का? चला मग टाकू आपण आता अप्लाय. तर आता झालंय बरं का, अप्लाय केला आपण. आता 2 ते 3 आठवड्यात होऊ शकतं आता प्रोग्रेस मध्ये ना. हा, म्हणजे कधी कधी 2-3 दिवसात होतं बरं का, आपण अप्लाय करून दिला आता. हा. आता भारी मस्त पैकी आता पुढे अप्लाय झाल्यानंतर $10 झाल्यानंतर तुम्हाला परत पिन बोलावता येईल ना. हा. तसं आता ऑनलाईन नाही करता येत अप्लाय. हा. तर झालाय आता तुमचा मस्त पैकी अप्लाय केलाय. बरं झालं. मॉनिटायझेशन होईल आता, काय टेन्शनच घ्यायचं नाही. धन्यवाद बरं का. धन्यवाद. हा, धन्यवाद. आता इकडे बांडे साहेब मस्त पैकी आता व्हिडिओ टाका आणि पैसे कमा नाही का. हा, आता मस्त पैकी व्हिडिओ टाकायचे आणि मॉनिटायझेशन झालं तर आणखीच मेहनत घ्यायची मस्त पैकी. आता दररोज आपले व्हिडिओ येतच आहे. हा, नाही, व्हिडिओ दररोज आलेच पाहिजे नाही का. आपले मित्र परत व्हिडिओ वाट बघत असतात, त्याच्यामुळे मग आपण व्हिडिओ टाकले पाहिजे. टाकली पाहिजे. आणि थोडस त्यांनी सहकार्य केलं तर पुढे आणखी आपल्याला 2 पैसे पण मिळू शकतात. आणि सुखी राहा, हा, आनंदी कुटुंब आनंदी राहा नाही का. राहा. मारू दादा, काय चाललंय तुमचं? आमचं काही नाही, आता घराचं काम काढलंय. हा हा पण मध्ये जरा होळी बिळी आली, हा त्यात आता होळी शिमगा, हा. त्यात आता जत्रा आली आमच्या गावची. आता उद्या परवा, उद्या जागर नाही. हा का, सोमवारी यात्रा आहे का? हा, सोमवार यात्रे. हा हा, मग काय आता हे लग्न यात्रा चालूच आहे. हा, मग त्याच्यामुळे मध्ये काम आता खोळंबात आहे थोडासा. हा, मग आता मध्ये सुट्टीच घ्यावं लागते. लग्न काय आलं माझी जत्रा, कामच काय चालूच राहत्या, हा, चालू चालू नाही का. आता मग जा आपण घर कुठपर्यंत आले ते बघू. तुम्हाला दाखवतो कसा प्लॅनिंग आहे. हा ना, किती मोठे आहे त्या तुम्हाला पाय भेटेलच. हा, मग बघू ना, चला जाऊ. हा? चला. हा. चला मग जाऊ. चला मित्रांनो, आपण आता मारुती दादांचं घर पाया आहे तिकडे जाऊ. कुठं इकडं बांधलंय का, हे पण मित्रांनो इकडं आहे. आत्ताशी पायाचं काम चालू आहे काय. दगड तर लय आणले काय. हा ना.
हे तुम्ही जेसीबीने दगड आणले होते काय? हे जेसीबी ना आणले ट्रॅक्टर मध्ये टाकून जेसीबी नच भरायची एवढी मोठं दगड काय माणसाला उचललं. हा ना. आणि त्या जेसीबी नच त्या पायामध्ये ह्या दगड टाकल्या ती हा. ते गाळ सगळं पूर्ण झालंय. पण मग आता ह्यात थोडं काढाय म्हणलं. हम्म. मग आता जर कारागीर आला ना हा तर मग डायरेक्ट माल होतं बाल करायला सोडत ना. हा हा तसे दगड भरपूर गाळ वाचलाय तर बर. मोठे दगड त्या हा ना. एवढी म्हणजे माणसाला उचलणारच नाही त्या. हा का. जेसीबी ना काय याच्यापेक्षा मोठी दगड. हा का. हा आणि हा पाय आहे ना आपला हा एवढा फरक आहे. हा ना डायरेक्ट छाती एवढा का. हा भरपूर मोठं घर आहे तसं काय ना. हे ना हा तर मोठा म्हणजे साधारणतः 23 बाय 25 चा धरलाय. हा का. आता धरलाय तर खरी ऑपरेशन द्या पद्धतीने ते काय आता पैशावर अवलंबून राहिलं नाही का. राहत आहे. आणि ते कसं आहे हा शेवटी आता घरकुल योजना ते आपल्या आता बरेच मित्र म्हणतात तुमचे घरकुल नाही का. तुम्ही घरकुलच आहे. हा आता घरकुलाची मजुरी हा. आता ती तेवढी भेटत आहे. बाकीचं आपलं थोडंसं खिशातून घालावं लागत आहे. हा आणि शेवटी परपंच काही थांबत नाही. हा, मग- पोट थांबत नाही. त्या खाना पिना सगळ्या गोष्टी या करावंच लागत आपल्याला नाही का. हा सगळंच पाहून करावंच लागत. आता याला काय किती खर्च आला असं एवढ्याला पायालाच. एवढ्याला ना आता साधारणतः दगडी आणीपासून तर जवळ खणेपर्यंत आता जवळजवळ 15-20 हजार रुपये खर्च झालाय. हा ना. ट्रॅक्टर आला जेसीबी आला. हा मग आता ट्रॅक्टर जेसीबी त्याला. जेसीबीला 1000 रुपये असे. हा. नाही तुमच्या कसं आहे अजून दगडाचा पाया घेऊनच करीत त्याच्यामुळे थोडा खर्चात बचत होते. पण मग तरी गरीब माणसाला का ते 2 पैसे आणायचे म्हणजे लय अवघड नाही का. अरे आता कसं होत आहे एक आपला सगळ्यांचा आशीर्वाद परमेश्वराचा आशीर्वाद. हा मग काय नाही चांगलं होईल घर. आता काय पाया झालाय थांबा नाही का. वर काय इटांचं आहे का दगडांचं बांधकाम? वर इटांचंच करू बांधकाम म्हणलं तर दगडांचं बांधकाम आहे म्हणलं ना. दगड भरपूर लागत आहे. हम्म. दगड भरपूर लागत ना. परत त्याला दगड फोडावं लागतील. हा ह्या आहेत बाकीचे काय हे फोडता येतील. हम्म. काही कोपरे ते कोपरे चाललं जरा अजून राहिलं ते कोपरे कोणी तुम्हीच केलं तयार. नाही कारागिरांनी. हा. आपल्याला काय जमत आहे त्या आपले जमतात मग आपण काय आपण स्वतः म्हणू ना. आणि दगड कुठून आणले होते? दगड ते तिकडे होते वर तिकून आणले ते. ट्रॅक्टर मध्ये टाकून ना. नाही दगड बरंच लागत आहे. असे पाया म्हणजे कसं जुन्या काळात असेच पाया घ्यायचे ना. जुन्या काळाचा पाया भक्कम माती. हा आता बऱ्याच मित्रांनी सांगितलं होता हा का तुम्ही सिमेंट होता तर सिमेंट नाही पेकच होता. त्यांचा काही चुकला नाही. पण पण आता एवढं पायाला सिमेंट बरेच गुन्हे लय लागले. गुन्हे एवढा माल होता सिमेंटचा. तेवढ्यात घराच्या भीती होतील. कसं आपल्या फुकाटची डाळ माती आणि त्याच्यात टाकलं आणि शेवटी मातीला माती फेस होते ना. हा सिमेंटला माती धडीतच नाही ना. नाही केलं तरी मग गाळ म्हणजे कधीच एक्सपायर होणार नाही ना. या एक किती वर्ष जर त्याला पाणी लागलं ना किती वर्ष राहत हा असं नाही का. म्हणजे त्याची व्हॅलिडिटी कधी संपत नाही मातीची नाही. नाही का. त्याच्यामुळे गाळाच्या मातीच्या भिंती काय असं एक काळ येईल का तेव्हा गाळाच्या मातीच्या भिंतीतच राहतील. राहतील किंवा नाही राहणार सांगता येत नाही. हा पण मग एक आवड नाही का? ना मातीचं तर आपण तर पहिलंच ते हा. राहिलोय. पण आता थोडीशा काही गोष्टी सुधारल्या. आता घरकुल आहे म्हणतात त्या सिमेंट मध्ये बाजारात आहे मातीत बांधून देते ना. हा तो नियम नाही त्यांचा वाला. नियम नाही. पण मग आता कसं आहे मातीचा घरात कौलाच्या घरात एकदम भारी वाटत. काही दिवसांना स्लॅबची घरकुल येऊ शकतात नाही. हा पण मग स्लॅब पेक्षा जुने किती जुने वाडे घर आहे ते अजून टिकेले आणि स्लॅबचे काय क्रॅक जायले नाही का. मातीचा अजून त्याची माती सुद्धा नाही पडली. हा तो सारीच राहायला लागत ना. हा सारेच राहिला आता जर पाणी नाही लागलं ते पार तसं राहील. कारण लय दिवस टिका त्या दगडा मातीचे. घराला उभेले हो हा है ना. जुनं घर म्हणजे एकदम भारी. सिमेंटचा म्हणजे पावसाचे गारच नाही का. तसं अजून आदिवासी भागात बरेचसे दगडा मातीचेच घर आहे. तेच खरे घर. आता हे नवीन आले नाही का सिमेंट काँग्रेसचे. कधी कधी सिमेंट काँग्रेसच्या घरांना क्रॅक जाते. तर मित्रांनो बघू शकता इकडं मस्तपैकी वातावरण एकदम मस्त आहे. उन्हाळा लागला तरी काही सौंदर्य कमी होत नाही. मित्रांनो बघू शकता इथं एक सावरीचं झाड आहे. त्याला मस्तपैकी फुलं बिलं आले आहे. तर सावरीच्या दोड्याची पण भाजी करतात मित्रांनो. कारण या रानातल्या भाज्या खायला तर कोणाला नाही आवडत. सगळ्यांनाच आवडत आहे. हे कोण मस्त हे सावरीचं झाड आहे.
तसं उन्हाळ्यामध्ये पण काय रानभाज्या असतात तिकडं. मारुती दादा शेती बिती वाटाणा होता तिकडं ना. झाडाचं पानच नाही रे ते आता. आता उन्हाळा लागले पानं गळाले. कायची झाडं ते सारखे पाहण्यात. तर मित्रांनो आपण मारुती दादांच्या घरी आलो तर त्यांचं पण काम चालू आहे घराचं. तर आता शिकतं पाय आहे आणि उन्हाळा म्हटलं तर लग्न जत्रा आल्यास त्याच्यामुळे एक न एक दिवस काम बंद राहतं ना. हा. त्याच्यामुळे काय नाही होईल आता हळूहळू नाही का. महत्वाचं काम यांचं आपलं झालं नाही हे. हा हे लय महत्वाचं झालं. तर आपण गोरक्ष भावांचा चॅनल पण मोनेटायझेशन करण्यासाठी आलो होतो. तर अशा यूट्यूब मित्रांबरोबर कधी कधी भेटी होतात तर एकदम भारी वाटतं. कारण एकमेकाला मदत करावीच लागते. तर कधी कोणाचा यूट्यूबला प्रॉब्लेम येतो, कधी कोणा चॅनल मोनेटायझेशन करायचं असतं तर एकमेकांना सहकार्य करावंच लागतं मित्रांनो. तर असो आलो होतो मारुती दादांच्या घरी मस्त. आज त्यांच्या घराचं काम पण चालू आहे ते पण बघितलं, त्यांना भेटलो. तर व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही पण बघितलं. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे कळवा. ज्याने चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि कमेंट नक्की करून सांगा कसा हा व्हिडिओ झाला. तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. राम राम. राम राम. सगळे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.